elite class of our department. We call it as our own family department. As a professional like me, an advocate like me, is also by birth, I can say, is in the field of taxation of goods. Admittedly, I was not practicing in the field of services, and now, really speaking, it is a challenge for the professionals like me as well as the authorities from the sales tax department as well, those who were dealing into goods. And therefore, when this call was given from our department, I immediately said yes, for the simple reason that whenever any assignment is taken to deliver a lecture on anything, then we rethink on the same topic, though on which I had given several lectures earlier, but every time when we look into it again and again, it gives us some different aspects. Deshmukh sir, in general, what would be preferred to speak in Marathi or in English in general? सर दोन्ही चालेल. मराठी जास्त असेल तर जास्त बरं होईल. ओके. पण काही आपल्याला शब्द इंग्लिश मध्येच कॉन्सेप्ट किंवा याच्यामध्ये तेच जास्त कळतील. ओव्हरऑल मराठी सर जास्त कम्फर्टेबल असेल. ओके ओके फाईन. येस, आम्ही मुंबईच्या बाहेर सर्वसाधारणपणे जातो ना, त्यावेळेला पण आम्हाला असं सांगितलं जातं आणि ऑफकोर्स दॅट इज ऑलवेज बेटर, कारण डे टू डे मध्ये आपण मराठीचा वापर जास्ती करतोच. महत्वाचा भाग असा आहे की टू स्टार्ट विथ, as far as GST is concerned, GST is a tax on goods as well as on services, and therefore there are definitions for both these words for the goods as well as services. But at the same time, there are certain transactions where the question is always that particular transaction is pertaining to goods or pertaining to services. And therefore, there are 3 schedules which are appended to the GST Act, CGST Act. Presently, we are concerned with Schedule 2, where the transactions, some of the transactions, there are more or 7 or 8 paras to this, whereby different nature of transactions have been notified under the Schedule 2, whereby it is stated that this particular type of transaction will be treated as, say, supply of goods. Some other transaction will be treated as a supply of services. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रश्न पडतो की अमुक एक ट्रान्झॅक्शन गुड्स आहे का सर्व्हिसेस, तर आम्ही असं म्हणतो की बाय लीगल फिक्शन दॅट ट्रान्झॅक्शन लेजिस्लेचर वॉन्ट टू ट्रीट आयदर ॲज अ सर्व्हिस ऑर ॲज गुड्स, आणि म्हणून हे शेड्यूल 2 जे आहे ते फार महत्वाचं ठरतं. आता शेड्यूल 2 मध्ये आज जो विषय आपल्याला दिलेला आहे, टॅक्सेशन ऑफ रिअल इस्टेट सेक्टर, तो लक्षात घेता हे जे 2 पॅरा ऑफ शेड्यूल 2 जे आपल्या समोर आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. आता शेड्यूल 2 म्हणतं, ॲज पर शेड्यूल 2, फॉलोइंग रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये गुड्स इन्व्हॉल्व सुद्धा असू शकतात. दॅट कॅन बी टू सम एक्सटेंट, देर कॅन बी अ सेल ऑफ गुड्स, बट बाय लीगल फिक्शन Schedule 2 says that these transactions shall be treated as a supply of services. आता जर पॅरा 5B जर आपण मायन्युटली पाहिला तर तो याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर ऑर ए पार्ट देअर ऑफ. आता याच्यामध्ये
जर आपण हे पूर्णपणे जर वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज फक्त इन्व्हॉल्ड आहे या पॅरा 5 मध्ये, 5B मध्ये. आणि या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी पॅरा 6A जो आहे तो आहे कॉम्पोजिट सप्लाय ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट as defined by section 2119. आता ही section 2119 only in relation to services. आता याच्यामध्ये नोटिफिकेशन फॉर द टॅक्सेशन ऑफ सर्व्हिसेस नोटिफिकेशन नंबर 11 आहे आणि टॅक्सेशन ऑफ गुड्स साठी देर इज सेपरेट नोटिफिकेशन. आणि त्याच्यामुळे आज आपली ओव्हरऑल ही जे चर्चा किंवा डिस्कशन जे राहणार आहे ते नोटिफिकेशन नंबर 11 विच पर्टेन्स टू सर्व्हिसेस त्यावरतीच राहणार आहे. या नोटिफिकेशन नंबर 11 मध्ये सुद्धा 1 जुलै 17 ज्या वेळेला जीएसटी इंट्रोड्यूस झाला त्यावेळेला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आणि कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट साठी फक्त एकच एंट्री होती, एंट्री नंबर 3. आणि या एंट्री 3 जे आपल्या समोर 1, 2, 3 रोमन जे आकडे दिलेले आहेत त्या सब एंट्रीज आहेत. या एंट्री 3 मध्ये या 3च सब एंट्रीज होत्या. आता खरं म्हणजे याला एंट्री 3 म्हटलंय पण प्रत्यक्षात तो रो 3 आहे त्या नोटिफिकेशन नंबर 11 चा, ज्याला आपण आतापर्यंत आपल्याला शेड्यूल म्हणायची सवय होती. पण इथे मात्र नोटिफिकेशनची सवय आपल्याला करून घ्यायला लागते, जे मला सुद्धा जड जात आहे. As I said at the beginning, as I was also dealing more on goods, त्याच्यामुळे या भाषेची सुद्धा सवय करायला लागते. As we all are the part of the same coin, आणि म्हणून मी या सुरुवातीला या गोष्टींचा उल्लेख करतोय. तर आता प्रत्यक्षात एंट्री नंबर 1 and 2 नाहीच आहेत, हा रो 3 आहे. दॅट इज बेसिकली अ ड्राफ्टिंग एरर. आणि त्यामुळे टुडे ऑर टुमॉरो whenever the legislation gets a chance, it is required to entirely recast this schedule, this notification 11. त्यामुळे एंट्री नंबर 1 पासून याला सुरुवात होईल, that apart. पण as I said, एकूण 3च सब एंट्री या एंट्री नंबर 3 ला होत्या. पहिली एंट्री आपण पाहिली तर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स वगैरे वगैरे साठी. सब एंट्री 2 जी आहे दॅट कव्हर्स ओनली वर्क्स कॉन्ट्रॅक्ट्स. आणि तिसरी जी आहे कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस अदर दॅन 1 and 2 अबोव. कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस या रिलेटिंग टू वर्क्स कॉन्ट्रॅक्ट पण असतील आणि कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस रिलेटिंग टू कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग किंवा कॉम्प्लेक्स पण असतील. ज्या 1 आणि 2 मध्ये येणार नाहीत त्या कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस विल बी टॅक्स्ड ॲज पर सब एंट्री 3. या इन्सेप्शन नंतर हळूहळू काही दिवसांनी सतत अमेंडमेंट होत गेल्या या एंट्री 3 ला. दी पर्पज वॉज इन केस ऑफ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट either to reduce the rate of tax because some of the supplies were to government departments and institutions, and therefore there were continuous amendments to these sub entries which are either amended, deleted, or some more sub entries have been inserted from time to time. आणि म्हणून जर आज पाहायला गेलं तर या एंट्री नंबर 3 मध्ये एकूण ज्यापूर्वी 3च सब एंट्रीज होत्या त्या आजच्या दिवशी एकूण 18 सब एंट्रीज आहेत. या 18 सब एंट्रीज मध्ये कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आणि जी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट नाहीत अशी वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, अशामुळे या एकूण 18 सब एंट्रीज तयार झाल्या. पैकी ही 3 नंबरची बुलेट जी आहे त्याच्यामध्ये एंट्री 3.1 ही 3.1 जी आहे दॅट इज मेनली इन रिलेटिंग टू कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो सातत्याने की वेअर दी सेल ऑफ लँड ऑर अनडिवायडेड शेअर इन लँड, म्हणजेच थोडक्यात फ्लॅट, ऑफिसेस, बंगलोज वगैरे वगैरे वगैरे, ज्याला आपण अपार्टमेंट म्हणणार आहोत नवीन भाषेमध्ये नवीन नोटिफिकेशनमुळे. त्यामुळे एंट्री 3.1 मध्ये आता 3.1A, 1B, 1C, 1D, 1E and 1F आजच्या दिवशी
आजचं जे चर्चासत्र जे आहे दॅट विल बी लिमिटेड टू दी एंट्री 3.1 पासून 3.1F पर्यंतच राहणार आहे. कारण इट इज दॅट इज दी इन रियालिटी द रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन pertaining to only worst contract transactions as defined under section 2(119). The reason for the aforesaid deletion is that स्क्रीन शेअर नाही झालेली आहे, स्क्रीन विजिबल नाहीये, फक्त इंट्रोडक्टरी स्क्रीन आहे. अच्छा, तर शेअर करू शकता का? आपण सांगितलं जस्ट गिव्ह मी अ मिनिट. हा जरा प्लीज, कारण तुम्ही रेफरन्स देतायत ना, त्याच्यामुळे मग म्हटलं असलं तर बरं होईल. नाही, अगदी बरोबर आहे. जस्ट अ मिनिट. नाही मॅडम, आमच्याकडे स्क्रीन होते, हे ऑपरेट झालेली आहे. स्क्रीन दिसते, स्क्रीन. हा मॅडम, स्क्रीन दिसते, ऑपरेट होते. अरे बापरे, मग मला माझं बघायला लागेल. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा होते, कारण ऑपरेट होते स्क्रीन. आता आमच्याकडे दुसरे जे सर बोलतात तेच चालू आहे, स्लाइड चालू आहे. स्लाइड्स मूव्ह होत आहेत ना? हो हो, होत आहेत. ओके. तर माझ्या जोडीला अजून दुसऱ्यांचे पण दिसले मेसेज, म्हणून मग मी अनम्यूट करून बोलले. ठीक. दिसते मला कंटिन्यू दिसतोय का? Yes. I was on entry 3332 which was deleted आणि मी कारण असं सांगितलं होतं. सर्वांना ऐकू येते? नाही येते? हा सर, येत आहे. अच्छा, ओके. येते सर. हो, येस, थँक्यू. तर ही जी वर्स कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड जी एंट्री 32 जी डिलीट झाली, त्याला मी असं कारण आपल्या लक्षात असं आणून दिलं होतं की या वर्स कॉन्ट्रॅक्टच्या अनेक डिव्हिजन केल्या गेल्या, ज्या पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी सुरुवातीला म्हटलं तशा एंट्री एकूण इतक्या, फक्त इतक्या असं म्हणावं लागेल, या एंट्री 3च्या या सब एंट्रीज तयार झाल्या. आता इथे जर आपण पाहिलं, एंट्री 3(3) पासून हे सगळे वर्स कॉन्ट्रॅक्टच्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स तयार केल्या गेलेल्या आहेत. ऑल टाइप्स ऑफ वर्स कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइडेड टू डिफरंट इन्स्टिट्यूशन्स. उदाहरणार्थ घर बांधणी, प्रधानमंत्री घर बांधणी योजना वगैरे वगैरे अशामध्ये त्या एंट्रीज आहेत. आजच्या दिवशी ही वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहेत मेनली ज्याच्यामध्ये जमिनीचं हस्तांतरण होत नाही अशा प्रकारच्या ढोबळपणाने म्हणता येईल असे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहेत. आणि लास्ट जी आहे म्हणजे एंट्री 3(12) कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस अदर दॅन वरती दिलेल्या सर्व, म्हणजे कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेसची वन काइंड ऑफ रेसिड्युअरी एंट्री म्हणता येईल या एंट्री 3(12) ला. आता आजचा जो विषय रिअल इस्टेट सेक्टर, ज्याच्यामध्ये खास करून कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी येते, त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना परिचयाचं जे आहे दॅट इज जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स. आता रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्ये जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जी होतात ती जो लँडलॉर्ड आहे, लँड ओनर जो आहे, त्याला लँडलॉर्ड प्रमोटर म्हटलं जातं. आता ही लँड सर्वसाधारणपणे एकतर व्हेकंट लँड असते किंवा लँड इज ओन्ड बाय 1 or 2 persons और बाय सोसायटी, ज्यांना इथून पुढे आपण गेलो की टर्मिनॉलॉजी अशी आहे जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मध्ये, दी ॲग्रीमेंट जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ही नेहमी लँड ओनर प्रमोटर आणि डेव्हलपर प्रमोटर यांच्यामध्ये होत असते.
आता हे जे कन्स्ट्रक्शन होतं ते आयदर व्हेकंट लँडवरती होतं किंवा रिकन्स्ट्रक्शन होतं. पण जोपर्यंत दोनही फॅक्टर, ज्याच्या हातामध्ये लँड आणि असलेल्या बिल्डिंगची मालकी आहे, तो आणि ऍक्च्युअल डेव्हलपर जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ते दोन्ही एकत्र जे येतात त्याला आपण जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स म्हणतो. आता ही जी जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स जी आहेत, ऍज पर सेक्शन 2(ZN ऑफ रेरा, याच्यामध्ये रिअल इस्टेट प्रोजेक्ट मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ अ बिल्डिंग or a building consisting of apartment or converting an existing building or a part thereof into apartments or the development of land into plots or apartment. म्हणजे मी जसं म्हटलं की ओपन लँड आहे ती डेव्हलप करणं म्हणजे काय, तर पर्पज ऑफ सेलिंग, दॅट इज इम्पॉर्टंट. ही जी डेव्हलपमेंट आहे त्याचा उद्देश हा फॉर द पर्पज ऑफ सेल असला पाहिजे. स्वतःसाठी डेव्हलपमेंट केली तर that cannot be later on called as construction contract. Or some of the said apartments or plots or building, as the case may be, and includes the common areas, the development works, all improvements and structures thereon, and all easement rights and appurtenances belonging thereto. ही रेराची डेफिनेशन आहे आणि मोर ऑर लेस आपण पुढे जाऊन जेव्हा पाहणार आहोत की जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये जे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे त्याचं टॅक्सेशन करताना मोस्टली वी आर गाइडेड बाय दिस डेफिनेशन रिगार्डिंग दी. त्यावेळेला डेव्हलपर प्रमोटर इज लायबल टू पे टॅक्स ऑन दी सप्लाय ऑफ फ्लॅट्स टू लँड ओनर प्रमोटर. आता जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट मुळात कशासाठी होतं, तर लँडला व्हॅल्यू जी आहे ही ट्रिमेंडस व्हॅल्यू असते, कारण लँड वरती कन्स्ट्रक्शन करायला कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा डेव्हलपरला परमिट केल्याशिवाय त्याला तिथे कन्स्ट्रक्शन करता येणार नाही आणि त्यामुळे लँडची व्हॅल्यू अनेक ठिकाणी जी इक्वल टू दी कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि अदर लेबर इन्व्हॉल्ड ही येत असते. आणि त्यामुळे या टर्मिनॉलॉजी डेव्हलप आता झाल्या की लँड ओनर प्रमोटर आणि डेव्हलपर प्रमोटर. आणि ही जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये ज्या ठिकाणी वेकंट लँड वरती किंवा रिकन्स्ट्रक्शन होतं, जी टोटल जे फ्लॅट्स किंवा शॉप्स कमर्शियल अपार्टमेंट बांधल्या जातात त्याचं शेअरिंग हे आयदर रेव्हेन्यू शेअरिंग होतं, म्हणजे अमुक एक विकून येणारे पैसे लँड ओनर प्रमोटरला मिळतील, किंवा त्या ठिकाणी एकूण जे एस्टॅब्लिशमेंट ज्या तयार होतील त्याच्यापैकी अमुक टक्के किंवा नंबर च्या फ्लॅट्स किंवा शॉप्स हे लँड ओनर प्रमोटरला दिले जातील. आणि नोटिफिकेशन पुढे पुढे जाऊन आपण पाहिलं तर लँड ओनर प्रमोटरला जो हिस्सा मिळतो फ्लॅटचा तो ज्या वेळेला विकेल त्यावेळेला त्याच्यावरती जीएसटी भरण्याची जबाबदारी ही त्याची असते. इन केस ऑफ रिकन्स्ट्रक्शन, द डेव्हलपर प्रमोटर इज लायबल टू पे टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ फ्लॅट्स टू लँडलॉर्ड, सोसायटी, existing flat owners, existing tenants, etc., as well as on the sale to independent buyers. आता ही जी दुसरी बुलेट याचा अर्थ काय आहे की डेव्हलपर प्रमोटर अल्टिमेटली कन्स्ट्रक्शन तो करत असतो. हे कन्स्ट्रक्शन केलेले फ्लॅट तो आउटसाइडरला पण विकतो, ज्याचे पैसे किंवा कन्सिडरेशन तो स्वतः घेतो, आणि काही फ्लॅट्स तो ताब्यात देतो डेव्हलपर प्रमोटर किंवा सोसायटी जी आहे ज्यांनी त्याला कन्स्ट्रक्शनसाठी लँड उपलब्ध करून दिली त्यांना देतो. त्यामुळे डेव्हलपर प्रमोटर ऑल्सो शल पे टॅक्स ऑन दी फ्लॅट्स अलॉटेड फॉर सेल टू दी डेव्हलपर प्रमोटर, आय एम सॉरी, टू दी लँड ओनर प्रमोटर. अशी फक्त या सेलचं विभाजन करता येईल. ज्या ठिकाणी थर्ड बुलेट, इफ दी सोसायटी ऑर लँडलॉर्ड directly sells the under construction flats of its share to independent buyers, it shall get registration and pay tax. जर उद्या सोसायटीने असं ठरवलं किंवा लँडलॉर्डने असं ठरवलं की आम्ही डायरेक्टली कन्स्ट्रक्शन करणारच, म्हणजे सेल आम्ही करणारच नाही, जे काही असतील ते येणारे पैसे आम्हाला दे, तर मात्र सोसायटीला किंवा लँडलॉर्डला जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यायची आवश्यकता नाही, कारण जो डेव्हलपर प्रमोटर आहे तोच
लँडलॉर्डच्या वाट्याला आलेले फ्लॅट्स हा तोच सेल करेल आणि त्याचं कन्सिडरेशन तो घेईल आणि त्यामुळे तोच टॅक्स भरेल. सो देर इज नो लॉस ऑफ रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट ॲज वेल. आणि त्यामुळे अशा ठिकाणी मात्र सोसायटी किंवा लँडलॉर्डला रजिस्ट्रेशन घ्यायची आवश्यकता नाही. आता ही जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट जी आहेत ती ॲज अ ऑफिसर ॲज वेल ॲज अ कन्सल्टंट याचा अनालिसिस हा अतिशय मायन्युटली करावा लागतो. कारण मुळात जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट कशासाठी आहेत, ॲज आय स्टेटेड इन द बिगिनिंग, की दॅट इज अ अग्रीमेंट बिटवीन लँड ओनर अँड द कॉन्ट्रॅक्टर. आणि देअरफोर देअर नीड्स टू बी ट्रान्सफर ऑफ लँड or as I said undivided share in land jointly by the landlord, by the actual contractor to whom we call it as developer promoter, to the final purchaser who purchases that. आणि त्याच्यामुळे जर कन्स्ट्रक्शन केलं आणि लँडवरचे अधिकार जर ट्रान्सफर झाले नाहीत तर ते ॲग्रीमेंट कधीही पूर्णपणे लीगली एक्झिक्युटेड ॲग्रीमेंट असं त्याला म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्टचं एक अतिशय सुंदर जजमेंट माझ्या वाचनात आलं की ज्याच्यामध्ये त्यांनी, मी आशय फक्त सांगतो इथे महत्वाचा का, तर ॲज आय सेड की ऑलवेज ॲडव्होकेट इज दी ऑफिसर ऑफ दी कोर्ट अँड ऑल दी लिसनर्स इन फ्रंट ऑफ मी आर दी क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीज. That is why they are court for me. And I, being the officer of these judicial authorities, it is my duty to tell or share both the aspects before the authorities. Yes, Supreme Court ने सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असं म्हटलं होतं की त्यांच्यासमोर इश्यू होता की डिफरंट टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स whereby the buildings or lands are getting transferred on the basis of power of attorney instead of a direct landlord who is the owner of that land. आणि अशा पॉवर ऑफ अटॉर्नीज करताना असे अनेक प्रकारचे फ्लॉज सुप्रीम कोर्टच्या लक्षात आले आणि याचं पर्यवसान असं होत होतं की अशा प्रकारच्या चुकीच्या ट्रान्सफर्स, म्हणजे त्या केसमध्ये असं झालं होतं की पॉवर ऑफ अटॉर्नी समजा दीपक बापटला दिली आणि ऑन दी बेसिस ऑफ दॅट पॉवर ऑफ अटॉर्नी मी ही लँड कुणाला तरी ट्रान्सफर केली आणि नंतर जो प्रत्यक्षात जो लँडलॉर्ड होता तो समोर आला आणि ही मेड दी ट्रान्सफर टू समवन एल्स. आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाले की वेदर दी लँड ट्रान्सफर्ड बाय दीपक बापट हु वॉज पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर, वेदर दॅट इज टू बी ट्रीटेड ॲज लीगल or the land transfer made by the real owner of that land is to be treated as final. And that's why Supreme Court called the principal secretaries of the respective departments of many of the states to understand from them what precaution they take while registering those documents. कारण याचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेला ही डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि इन ऑर्डर टू सेव्ह दी स्टॅम्प ड्युटी सेक्शन काय टाकलं ना, to avoid the stamp duty, many of the times power of attorney is being given to someone else who is actually not. There shall be levied a tax on the supply of goods and services at the rate notified by the government, which shall be paid by a taxable person. Overall, if we make the analysis of various notifications pertaining to real estate transactions, it makes it clear that in case of real estate project, promoter is a taxable person. There are two kinds of promoters mentioned below. Developer promoter is a promoter who constructs or converts a building into apartment or develops a plot for sale. Here important part is developer promoter ला जर प्लॉट तयार झाल्यानंतर किंवा अपार्टमेंट तयार झाल्यानंतर जर विकायची अथॉरिटी नसेल तर that transaction first of all cannot be called as the contract
फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अपार्टमेंट्स. आणि त्याच्यामुळे दी वर्ड्स फॉर सेल आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. Now issue is whether a person who merely undertakes the construction work for others without authority to sell is a developer promoter. That is the question in front of you. आणि त्याचं उत्तर असं आहे, ज्या ठिकाणी डेव्हलपर प्रमोटर ज्याला आपण म्हणतोय, बेसिकली हु इज अ कॉन्ट्रॅक्टर, इफ ही हॅज नो अथॉरिटी टू सेल, he cannot be called as a developer promoter. He will be merely a contractor. त्यामुळे असेसमेंट करताना ही विल बी merely a works contractor. ज्याला वर्क्स कॉन्ट्रॅक्टर म्हणून जी रिस्पेक्टिव्ह एंट्री असेल त्याच्याखाली टॅक्स भरावा लागेल, नॉट अंडर एंट्री 3.1 पासून 3.1D पर्यंत ज्या कन्स्ट्रक्शन ऑफ अपार्टमेंट रिलेटेड एंट्रीज आहेत. आणि म्हणून हा फरक मी आपल्या लक्षात आणून दिला. नाउ लँड ओनर प्रमोटर. आता ही या ज्या डेफिनेशन्स मी आपल्या समोर जे ठेवतोय, मिनिंग दीज आर लिटरली लिफ्टेड फ्रॉम दी नोटिफिकेशन इटसेल्फ. याच्यामध्ये एकही शब्द माझा नाही. लँड ओनर प्रमोटर इज अ प्रमोटर हु ट्रान्सफर्स दी लँड और डेव्हलपमेंट राइट्स or FSI to a developer promoter for construction of apartments and receives constructed apartments against such transferred rights and sells such apartments to his buyers independently. आता इथे महत्त्वाचा भाग असा लक्षात घ्यायचा आहे की लँड ओनर प्रमोटर when he transfers the land or development rights or FSI against what? First of all, for construction of apartments, and in turn against what, as I said, he receives constructed apartments against such transferred rights and sell such apartments to his buyers independently. This सुरुवातीला मी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे ट्रान्झॅक्शन कसं आहे बघा, की लँडलॉर्ड विकणार आहे, फॉर प्रॅक्टिकल टर्म्स आय एम युजिंग दिस, विकणार आहे म्हणून, की लँड किंवा डेव्हलपमेंट राईट तो विकतोय, त्याच्या बदल्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलेले फ्लॅट किंवा अपार्टमेंट हे त्याला मिळणार आहेत. इन अ वे दिस इज अ ट्रान्झॅक्शन ऑफ बार्टर. आणि जर पुढे जाऊन आपण सप्लायची डेफिनेशन जर पाहिली तर सप्लाय मध्ये इन्क्लूड्स बार्टर ॲज वेल. आणि त्याच्यामुळे जो फ्री सेल किंवा फ्री सप्लाय असं आपण पूर्वी म्हणत होतो ते आता जीएसटी मध्ये चालणार नाही. दॅट्स वाय दिस एक्सरसाइज. Now the issue is whether flat owners and their society who transfers the land or development rights or FSI to a developer promoter against constructed apartments to existing flat owners plus extra for sale to outsiders can be called as a landowner promoter. आता हे जे वरती landowner promoter म्हणजे कोण हे जे मी आपल्या समोर आणून दिलेलं आहे त्या अनुषंगानं आपण विचार करून ठेवायचा आहे. जर सर्वात शेवटी आपल्याला जर वेळ झाला तर त्यावेळेला आपण चर्चा करूया की बेसिकली फ्लॅट ओनर्स आणि सोसायटी हे कधी लँड ओनर प्रमोटर म्हणून वेदर दे विल बी लायबल टू पे टॅक्स, हा क्वेश्चन फक्त मी आता मार्क करून ठेवलाय फॉर दी कन्सिडरेशन ऑफ ऑल ऑफ यू. आता इथून आपण या प्रत्येक एंट्रीचा जो सारांश आपल्या समोर जो ठेवलाय तो आपण काढतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं एंट्री 3.1 आणि 3.1C याच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि स्पेसिफिकेशन सेम असल्यामुळे मी त्या एका कॅटेगरी खाली आपल्या समोर ठेवतोय टू अवॉइड डुप्लिकेशन ऑर रिपिटेशन. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स इन रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स अँड रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स. आता हा फरक का, तर रिअल इस्टेट प्रोजेक्ट जे आहेत ते ओनली फॉर कमर्शियल पण असू शकतात. आणि या एंट्रीमध्ये जर आपण लक्षात घेतलं या दोन एंट्रीज मध्ये तर RREP म्हणजे रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये बेसिकली पूर्ण रेसिडेन्शियलच आहे, सब्जेक्ट टू देर इज अ लिमिट. आपण पुढे जाऊन ती एंट्री पाहू की ज्याच्यामध्ये 15% पर्यंत कमर्शियल अपार्टमेंट या परमिटेड आहेत. कारण कमर्शियलला जागा दिल्याशिवाय कदाचित डेव्हलपरला आवश्यक तेवढा प्राइस मिळणार नाही आणि त्याच्यामुळे ही सोय आहे ज्याच्यामध्ये
ढोबळमानाने आपण असं म्हणूया की 85% कन्स्ट्रक्शन हे रेसिडेन्शियल साठी आहे, म्हणून तो RREP. आणि दुसरा जो आहे तो REP, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन जरूर आहे, परंतु बेसिकली दॅट इज नॉट that is mainly for commercials. Now here the important part is इथे affordable residential apartments. ढोबळ मानाने त्या ऍक्च्युअल वर्डिंग मध्ये न जाता ही एंट्री नंबर 3 जी आहे, एक गोष्ट सुरुवातीला जी मी सांगायची राहून गेली ती आपल्याला क्लिअर करतो की जे नोट काही क्वेरी आहे. एंट्री नंबर 3 जी आहे ही ज्या नोटिफिकेशन मध्ये आली, म्हणजे नोटिफिकेशन नंबर 11, याच्यामध्ये जशा अनेक एंट्रीज आहेत ज्या 40, 45, 50 पर्यंत आता पोहोचलेल्या आहेत, या एंट्रीज संपल्यानंतर देर आर डिफरंट पॅराज टू इट. आणि हे पॅरा सुरुवातीला जे होते ते फार लिमिटेड होते, परंतु 1/4/19 पासून ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन साठी या नवीन एंट्रीज आल्या, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीला कमी रेट ऑफ टॅक्स लावण्यासाठी, त्यावेळेला तिथे विशेषतः रेसिडेन्ससाठी मोठी कन्सेशन देण्यात आली. आणि त्याच्यामध्ये पूर्वी फक्त पॅरा 2 मेन होता की ज्याच्यामध्ये लँडचं डिडक्शन देण्यासाठी पॅरा 2 होता, पण पॅरा 2A ऑनवर्ड्स हे सगळे जे शब्दप्रयोग जे आहेत, म्हणजे अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स विच आर नॉन अफोर्डेबल, म्हणजे काय थोडक्यात, तर मेट्रो सिटीज मध्ये ज्याची किंमत 45 लाखापेक्षा कमी आहे किंवा 45 लाखापर्यंत आहे, त्या अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर कार्पेट एरिया. आणि अदर दॅन मेट्रो सिटीज मध्ये गेलं की ते जे त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी जास्त होईल, पण ढोबळमानानं असं म्हणता येईल की 45 लाख आणि 60 स्क्वेअर फीट पर्यंत ज्या अपार्टमेंटचा साईज आहे, दीज आर टू बी कॉल्ड ॲज अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स. आणि त्याला रेट ऑफ टॅक्स आहे 1%. खरं म्हणजे 1% म्हणजे 0.50 आणि 0.50 CGST SGST, पण इथे ब्रॅकेटमध्ये जे म्हटलंय ते आपण मायन्युटली वाचावं. ऍक्च्युअल रेट ऑफ टॅक्स इज 0.75 प्लस 0.75, परंतु लँड रिडक्शन 1/3 मायनस केलं की इफेक्टिव्हली इट बिकम्स 1%. आणि हा फॅक्टर जर एखाद्याने सेपरेटली बिलामध्ये टॅक्स दाखवायचा असेल कोणाला, तर लँड रिडक्शन तिथे सेपरेट वेगळं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं वर्कआउट खरं म्हणजे करावं लागेल. ते वर्कआउट केल्यानंतर, ते मायनस केल्यानंतर राहिलेल्या कन्सिडरेशन वरती हा 0.75 प्लस 0.75 टॅक्स लावला पाहिजे, जो ऑफकोर्स इफेक्टिव्हली इट विल बी 1%. आता हे ऍप्लिकेबल टू, ॲज आय सेड, टू कन्स्ट्रक्शन इन RREP आणि REP. हे 1 एप्रिल 19 पासून हे लागेल. जे प्रोजेक्ट नव्यानेच सुरू झाले 1 एप्रिल 19ला, किंवा जे जुने ऑनगोईंग प्रोजेक्ट होते ज्याच्यामध्ये आयदर बाय ऍप्लिकेशन त्यांनी असं म्हटलं की मला ऑनगोईंग प्रोजेक्टमध्येच म्हणजे जुन्या दरानेच टॅक्स लागला पाहिजे एंट्री 3(1)E आणि 3(1)F मध्ये, तर गोष्ट वेगळी. पण अदरवाईज कोणी जर अर्ज केला नाही की मला जुन्या रेटने किंवा 3(1)E किंवा 3(1)F प्रमाणे रादर टॅक्स लागला पाहिजे, तर मात्र जुने प्रोजेक्ट सुद्धा ऑटोमॅटिकली विल बी ट्रीटेड ॲज न्यू प्रोजेक्ट. आणि याच्यावरती रेट ऑफ टॅक्स जो आहे तो आता सांगितल्याप्रमाणे 1% असेल विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 19. आता ऍप्लिकेबल टू कन्स्ट्रक्शन इंटेंडेड फॉर सेल टू ए बायर wholly or partly except where the entire consideration is received and after issuance of completion certificate. As simple as that. थोडक्यात ज्याला आपण अंडर कन्स्ट्रक्शन सेल म्हणतो, हा आपल्याला आजच्या वॅट मध्ये पण कल्पना आहे की जोपर्यंत कंप्लीशन सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत जो सेल होईल, दॅट इज टू बी कॉल्ड ॲज अंडर कन्स्ट्रक्शन सेल. That and that only
will be covered under these two entries 3.1 and 3.1c. एवढाच ह्या लास्ट बुलेटचा बेसिकली अर्थ आहे. हे जे ग्रुपिंग आहे ते एंट्री 3.1a आणि 3.1b कंडिशन सिमिलर असल्यामध्ये घेतलंय. याच्यामध्ये टॅक्स रेट आहे तो 5% आहे. याच्यात इन्क्लूड काय आहे बघा. बुलेट नंबर 3 याच्यावरची, या स्क्रीनवरची, दिस इज ऍप्लिकेबल टू कन्स्ट्रक्शन इन रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स कमेन्स्ड ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 19, म्हणजे न्यू प्रोजेक्ट, आणि ऑनगोइंग प्रोजेक्ट in respect of which the promoter has not exercised the option to pay tax at the rate specified in these two entries, ज्या नवीन एंट्रीज आहेत. याच्या आधी सांगितल्याप्रमाणेच महत्वाचा बदल इकडे 2 आहेत. एक तर हे लागू कोणाला, तर अदर दॅन अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स, आणि अशा कमर्शियल अपार्टमेंट्स ज्या RREP मध्ये आहेत. त्यामुळे नॉट बेसिकली फॉर कमर्शियल अपार्टमेंट्स. रेसिडेन्शियलला कन्सेशन देताना ज्या कमर्शियल अपार्टमेंट्स विकल्या जातात त्यांच्यासाठीच हे कन्सेशन आहे, आणि त्याच्यामुळे जे कन्सेशन आहे ते रेट ऑफ टॅक्स आहे, दॅट विल बी 5%, 2.50 प्लस 2.50 इन्क्लुडिंग कन्सिडरिंग लँड डिडक्शन. आणि थर्ड बुलेट जी आहे ती मागच्या बुलेट प्रमाणेच, त्या एंट्री प्रमाणेच, की अंडर कन्स्ट्रक्शनचा जो सेल आहे अशा प्रकारचा त्यालाच फक्त हे लागू होईल. हा जनरल कन्सेप्ट आहे, पण प्रत्येक एंट्रीला तो दाखवणं आवश्यक आहे. दॅट्स वाय दिस अटेम्प्ट इज मेड. नाउ कन्स्ट्रक्शन ऑफ अदर दॅन अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स इन रिअल इस्टेट प्रोजेक्ट. जो रिअल इस्टेट प्रोजेक्ट हा रेसिडेन्शियल नाही, पण बेसिकली दॅट इज अ मिक्सचर ऑफ रेसिडेन्शियल ॲज वेल ॲज कमर्शियल प्रोजेक्ट, ज्याला रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट म्हणत नाहीत, अशामध्ये केलेला अदर दॅन अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स, म्हणजे ढोबळमानाने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्याची किंमत 45 लाखापेक्षा जास्ती आहे, अशा अपार्टमेंट्स. अशामध्ये रेट ऑफ टॅक्स 5%च, आणि याच्या खाली ज्या 2 कंडिशन्स ज्या पूर्वी सांगितल्या होत्या त्याच आहेत, आणि त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी मी आय एम नॉट रिपीटिंग दोज. नाउ वी हॅव सीन अर्लियर 5 सब एंट्रीज. दी रेट ऑफ टॅक्स कसा लागतो यासाठी मागच्या 2 बुलेट आपण पाहिल्या. बट ॲज फार ॲज कंडिशन्स आर कन्सर्न्ड, for entry 3.1 to 3.1d, as they are common, now we have to see what are those conditions. जो कन्सेशनल टॅक्स रेट लागणार आहे तो टॅक्स रेट 1% किंवा 5%, दॅट इज सब्जेक्ट टू दीज कंडिशन्स. आता खरं म्हणजे कोणत्याही नोटिफिकेशन ज्याच्यामध्ये टॅक्स रेट असतो त्या ठिकाणी नॉर्मली कंडिशन्स नसतात, बिकॉज नॉर्मली दॅट इज टू बी ट्रीटेड ॲज अ नोटिफिकेशन ओनली टू स्पेसिफाय दी टॅक्स रेट. पण या ठिकाणी आपल्या स्कीम ऑफ दी ऍक्ट जी आहे त्याच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी सुरुवातीला ज्या लक्षात आल्या नसतील की अशा प्रकारचं टॅक्सेशन होणार आहे, आणि त्याच्यामुळे त्या कव्हर अप करण्यासाठी त्याचा इजनेस इथे यावा म्हणून या नोटिफिकेशन एंट्री 3 मध्ये, किंवा रादर नोटिफिकेशन 11 जे टॅक्स रेट ऑफ सर्व्हिसेससाठी आहे त्याच्यामध्ये कंडिशन कॉलम 5 मध्ये ह्या टाकल्या गेलेल्या आहेत कंडिशन्स. पहिलीच कंडिशन अशी आहे की जो 1 किंवा 5% जो टॅक्स आहे दॅट शॅल बी पेड इन कॅश बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. हे बेसिकली का, तर ITC नसल्यामुळे. त्याच्यामुळे हे जे 1% किंवा 5% टॅक्स आहे दॅट शॅल बी पेड इन कॅश. However, the registered person shall pay tax by debiting electronic credit ledger also in addition to cash ledger, an amount equal to ITC attributable to construction in a project
time of supply of which is on or after 1st April 19, which shall be calculated in the manner as prescribed in the Annexure 1 in the case of REP other than RREP and in Annexure 2 in the case of RREP. हा थर्ड प्रोव्हायझो जो कंडिशन कॉलम मधून आला याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्याचा टाइम ऑफ सप्लाय 1 एप्रिल 2019 ऑनवर्ड्स होणार आहे त्यांना टू सम एक्सटेंट हा ITC मिळणार आहे आणि हा ITC किती मिळणार या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या नोटिफिकेशन मध्ये हे जे Annexure 1 आणि Annexure 2 मध्ये त्याची कॅल्क्युलेशन्स कशी करायची दिलेली आहेत. आज आपल्याला ITC पर्यंत पोहोचायला वेळच मिळणार नसल्यामुळे इथे आपण आज सेल साइडला जे काही होणार आहे त्याचा विचार करतोय आणि त्याच्यामुळे Annexure 1 आणि Annexure 2 याचा विचार फक्त आपण आपल्या लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. इन शॉर्ट, there is no ITC except whatever has been specified under Annexure 1 and Annexure 2. Now the second proviso in condition column. No ITC except to the extent as I said at the beginning. So I'm not repeating. That is bullet A. Now bullet B. Annexure 1 in the case of REP provides details and calculations for ITC attributable to construction of residential portion in REP. मी याच्या आधी सांगितलं ते थोडक्यात Annexure I काय आहे 1 काय आहे ते सांगितलं. इथे डिटेल आहे आणि इथे जे वर्डिंग आहे ते वर्डिंग ॲज इट इज लिफ्ट केलेलं आहे सो ॲज टू अंडरस्टँड. आणि जे कॅल्क्युलेशन आहे ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन फॉर दॅट विल हॅव टू रिफर टू दॅट Annexure 1. Now this Annexure 1 also provides that the ITC on commercial apartments is available, which is attributable to ongoing projects, where time of supply is up to 31st March 2019. आता इथे ongoing project जे आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी अवेल केलेलं आहे टू पे टॅक्स अंडर दोज एंट्रीज बापट साहेब प्लीज अनम्यूट करा ना. बापट सर आवाज येत नाही, तुमचा म्यूट झाला. नाही मी मध्ये थांबलो म्हणून म्यूट झाला. आता येतोय? हो आता येतोय. येतोय आवाज येतोय. थँक्यू. Annexure 2 in case of RREP provides details and calculations for ITC attributable to construction of residential and commercial portion in RREP, which has time of supply from 1st April 19 onwards for new and old projects for which option for tax at the entry these are specified over here is not taken. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा मी पुन्हा त्या कॅल्क्युलेशन मध्ये जात नाही, फक्त Annexure 2 मध्ये काय स्पेसिफाय केलं हे आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. In general, if we see this notification entry along with the annexures, barring this, there is no ITC. That's why at the beginning it is provided that the tax payable at the rate of 1 or 5% has to be paid
in cash. आता ITC मी म्हटल्याप्रमाणे will be given only as provided as per Annexure 1 and 2, and that is why the ITC rules have been amended accordingly. That only we have to take into account when we will deal with the ITC rules. At that time, we will deal with this aspect about ITC in detail. Now, developer promoters supply to independent buyers. आता मी सुरुवातीला जे आपल्या लक्षात आणून दिलं तो रेट ऑफ टॅक्स कसा असणार आहे हे मी आपल्या निदर्शनास आणून दिलं. नाउ who has to pay that tax? Because here the liability is fastened on two type of developers, promoters. At present we are looking at developer promoter, ज्याला ढोबळमानाने आपण बिल्डर म्हणतो. Developer promoters supply to independent buyers in the market. Now, as is important to all of us, both these sides, taxable value for supply to independent buyers. Now here, important part is, as I said, to the notification 11, there is para 2 which provides for the deduction for land, and that is even after this amendment that deduction at the rate of 1/3 म्हणजे 33.33% is alive. आजही ते डिडक्शन आहे. त्यामुळे whatever the tax is to be levied, that will be levied after giving land deduction. As I said, कि हे construction contract कोणते तर involving transfer of land or undivided share of land. एवढ्याच पुरतं या ठिकाणी इथे महत्त्वाचं आहे. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा भाग before I proceed further. As far as this land deduction is concerned, under the old era, under the repealed act, earlier there was no land deduction provided. When the litigation started that why the tax can be has to be levied on land, later on the deduction for land was provided under the old rule 58(1)(a) आणि सेम या ठिकाणी पण ते कंटिन्यू झालेलं आहे. आता आपण आहोत की टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर सप्लाय टू इंडिपेंडंट बायर्स. आता मुळात टॅक्सेबल व्हॅल्यू ही जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट मध्ये जेवढी इन्व्हॉल्व झालेली आहे तेवढी, परंतु विच हा जो पॅरा 2 काय म्हणतो तर इन्व्हॉल्विंग ट्रान्सफर ऑफ लँड और अनडिवाइडेड शेअर ऑफ लँड ॲज द केस मे बी, दी व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय शॅल बी इक्विव्हॅलंट टू द टोटल अमाउंट चार्ज्ड फॉर सच सप्लाय less the value of transfer of land or undivided share of land as the case may be, and the value of such transfer of land or undivided share of land as the case may be in such supply shall be deemed to be 1/3 of the total amount charged for such supply. आता हे एवढ्यासाठीच आहे की जेव्हा पुढे जाऊन आपण जेव्हा डेव्हलपर प्रमोटर लँड ओनर प्रमोटरला सेल करेल त्यावेळेला लँड डिडक्शन त्या ठिकाणी पण तसंच राहणार आहे. यासाठी हा डिटेल जे वर्डिंग आहे फॉर प्रोव्हाइडिंग लँड डिडक्शन हे मी आपल्या समोर ठेवलं. इकडे इश्यू जो आहे खरा तो असा आहे की वेदर 1/3 लँड डिडक्शन कॅन बी चॅलेंज्ड. हे मी इश्यू एवढ्यासाठीच ठेवतोय जो आपल्याला व्हॅट ऍक्ट मध्ये सुद्धा आपल्या समोर आला आणि इथेही येणार नाही असं प्रायमरीली समजलं जातं, म्हणून मी आपल्या हे निदर्शनास आणून देतोय की इवन अंडर दी जीएसटी ती ट्रान्झॅक्शन पर्टेनिंग टू लँड सेल इज नॉट अंडर दी जीएसटी टॅक्स लेविंग पॉवर. त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी आणि इतर स्टेट टॅक्सेस येत आहेत बट नॉट जीएसटी अशी प्रोव्हिजन आहे. परंतु आत्ता जे नोटिफिकेशन जे आणलं गेलं ते आपल्या 83 मध्ये जिथे लँड डिडक्शन 1/3 दिलं गेलं
आता मी इश्यू आपल्या समोर ठेवलाय की हे चॅलेंज होऊ शकतं की नाही, कारण लँडची ऍक्च्युअल प्राइस इन्व्हॉल्वमेंट ही 1/3 पेक्षा जास्त असू शकते. तर मी उत्तर असं दिलंय की नॉट बिफोर दी एनी अथॉरिटी ॲट दी रेट ऑफ 1/3 ओनली. आता याच्यामध्ये जे मी कारण सांगितलं त्याच्यामध्ये की अल्टिमेटली इवन अंडर दी ओल्ड ऍक्ट, if the assessee proves that the deduction, the price for land is above 1/3, then that deduction has to be given. पण आता आपण जो आजचा आपला विषय जो आहे, to study the notification as it is, and that is why we are not going into details why no tax on land can be levied even under the GST. एवढंच आपल्या निदर्शनास आणून दिलं आणि आता आपण पुढे जाऊया. Now the question is, before levying the tax after giving the deduction for land, important part is computation of total amount of consideration for levy of output tax. कारण शेवटी टॅक्स जो भरायचा आहे आउटपुट टॅक्स, that is on total consideration. आणि जो पॅराग्राफ 2 आहे जो लँड डिडक्शन प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये टोटल अमाऊंट अशी डिफाईन केली आहे की टोटल अमाउंट मीन्स द सम टोटल ऑफ ए कन्सिडरेशन चार्ज फॉर अफोरसेड सर्व्हिस म्हणजे कन्स्ट्रक्शन, अँड बी अमाउंट चार्ज फॉर ट्रान्सफर ऑफ लँड और अनडिवाइडेड शेअर ऑफ लँड ॲज द केस मे बी, इन्क्लुडिंग बाय वे ऑफ लीज और सबलीज. हे मी एवढ्यासाठी दिलं की यांनी असं म्हटलंय अमाऊंट चार्ज फॉर ट्रान्सफर ऑफ लँड और अनडिवाइडेड शेअर ऑफ लँड ॲज द केस मे बी, इन्क्लुडिंग बाय वे ऑफ लीज और सबलीज. आता अनेक राज्यांमध्ये आपण पूर्वी पाहिलेलं आहे की फॉर दी पर्पज ऑफ ट्रान्सफर ऑफ लँड किंवा सेल ऑफ लँड सेपरेट ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केली जातात. म्हणजे वन कॉन्ट्रॅक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ flat or apartments and another one is for transfer of land. Parantu when we stick to this particular notification entry to be read along with para 2, even if there are two separate contracts, one for sale means for construction and one for transfer of land, still we cannot grant deduction for land over and above 1/3, and that's why this issue is kept before you. Now the another issue whatever I have raised, that is while calculating this total consideration value for the purpose of taxation, whether the value charged by the developer on account of while selling the flat, as all of us know that sometimes प्रेफरन्शियल लोकेशन चार्जेस, मला अमुक मजल्यावरचा अमुक दिशेचा फ्लॅट पाहिजे त्याच्यासाठी वेगळं कन्सिडरेशन स्टॅम्प ड्युटी पेएबल टू दी स्टॅच्युटरी अथॉरिटी, मेंटेनन्स चार्जेस, डिपॉझिट्स फॉर मेंटेनन्स ऑफ अपार्टमेंट और मेंटेनन्स ऑफ कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर बिकॉज द स्टॅम्प ड्युटी एटसेट्रा आर आफ्टर सेल अमाऊंट. मी रिझनिंग पण इकडे दिलेलं आहे. याच्यासाठी जो FAQ जे CBIC कडून पब्लिश केले गेले त्याचा मी रेफरन्स पण दिलाय, कशामध्ये म्हटलेला आहे. पण मी जो हायलाइट केलेले आहेत भाग की दीज आर आफ्टर सेल अमाऊंट, आणि त्याच्यामुळे आता मेंटेनन्स हा मेंटेनन्स ज्यावेळेला तो फ्लॅट प्रत्यक्षात जो अंडर कन्स्ट्रक्शन आज आहे तो पूर्ण होऊन हँडओव्हर केला जाईल त्याच्यानंतर तो मेंटेनन्स येणार आहे, आणि म्हणून त्याच्यावरती या पर्पज साठी टॅक्स लावण्याची आवश्यकता नाही, आणि म्हणून दॅट कॅनॉट बी फॉर्म झालं की बसणार आहे लगेच. किती वेळ बसशील तू? बापट सर अनम्यूट केलं होतं सगळ्यांना. हॅलो बापट साहेब. डेव्हलपर प्रमोटर क्वा दॅट फ्लॅट जेवढा मुळात जी अमाऊंट आहे त्याच्यावरतीच तो टॅक्स पे करेल, पण जो मूळ बायर आहे जो अजून कुठल्या तरी बायरला विकतोय त्याला पुन्हा टॅक्स भरायला लागणार नाही, कारण
हा जो बायर आहे, ही इज नॉट अ टॅक्सेबल पर्सन इन दॅट सेन्स बिकॉज ही इज नॉट डुईंग बिझनेस. काही विशिष्ट कारणामुळे अंडर कन्स्ट्रक्शन स्टेजलाच त्याला काही ते जे पैसे आहेत ते थोडक्यात मोकळे करायचे आहेत म्हणून तो सेल करतोय. तर दॅट हॅज टू बी ट्रीटेड ॲज अ cancellation of that booking. He can come back to the developer and say that that transaction has to be treated as cancelled and there may be another agreement for selling to another party. आणि याची केअर has been taken in FAQ number 20 dated 7/5/19. Now developer promoter supply to landowner promoter of his share. आता इथे डेव्हलपर प्रमोटर जो आहे तो लँड ओनर प्रमोटरला सेल करतोय, कारण असंच मानायचं आहे. त्याचं कारण अगेन्स्ट दी डेव्हलपमेंट राईट्स विच आर टेकन दिलाय तो फार महत्वाचा आहे. इन केस ऑफ सप्लाय ऑफ फ्लॅट्स टू लँड ओनर प्रमोटर, इफ द लँड ओनर प्रमोटर वॉन्ट्स टू रिटेन द फ्लॅट्स फॉर सेल आफ्टर कम्प्लिशन or for his own use, and therefore if he instructs the developer promoter not to hand over such flats to him till completion, whether the developer promoter can also avoid the output tax on such supply to landowner promoter. That is the real issue. की मी completion झाल्यानंतरच landowner promoterला हा फ्लॅट जे काही त्याच्या वाट्याला जाणार आहेत ते मी त्याला नंतर हँडओव्हर करणार आहे. आफ्टर कम्प्लिशन सर्टिफिकेट इज ऑब्टेन्ड. तर जो डेव्हलपर आहे तो याच्यावरचा टॅक्स टाळू शकतो का? दॅट इज द क्वेरी. माय आन्सर इज इन द निगेटिव्ह. डेव्हलपर प्रमोटरला जे फ्लॅट्स लँडओनर प्रमोटरच्या वाट्याचे आहेत त्याच्यावरती टॅक्स भरावाच लागेल बाय लिगल फिक्शन, बिकॉज ॲज पर कंडिशन डेव्हलपर प्रमोटर शॅल पे टॅक्स ऑन सप्लाय टू लँडओनर प्रमोटर. कारण इथे उद्धृतच आहे की जे लँड ओनर प्रमोटरला फ्लॅट जात आहेत दॅट दीज आर अगेन्स्ट कन्सिडरेशन रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ डेव्हलपमेंट राईट्स किंवा लँड, आणि त्याच्यामुळे ऑलरेडी फ्रीज झाले का? बापट साहेब जरा फ्रीज झाले तुमच्याकडे. हॅलो, बापट साहेब फ्रीज झाले. हो हो सर, हो येतोय आवाज. जो इश्यू तुमच्या समोर तुम्ही ठेवला होता की लँड ओनर प्रमोटरने असं म्हटलं की मला फ्लॅटचं पोझेशन
हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच द्या, कम्प्लिशन सर्टिफिकेट आल्यानंतर द्या, तर डेव्हलपरला त्या सप्लायवरती टॅक्स टाळता येईल का? तर त्याचा आन्सर इज इन द निगेटिव्ह, बिकॉज ॲज पर कंडिशन डेव्हलपरवरती कन्सिडरेशन इन ॲडव्हान्स मिळाल्यामुळे डेव्हलपर प्रमोटर शॅल पे टॅक्स, ही कॅनॉट अवॉइड दॅट टॅक्स. आता या ठिकाणी महत्वाचा पार्ट असा आहे की दो the developer promoter was liable to pay tax on the flats allotted to the landowner promoter, परंतु by way of this notification number 6, the time to pay output tax was deferred. तो किती डिफर केला होता? तर जोपर्यंत कंप्लीशन होत नाही तोपर्यंत डेव्हलपरला या अशा फ्लॅट वरती टॅक्स पे करण्याची आवश्यकता नव्हती. दॅट वॉज दी नाही, पुन्हा आता हे शो नाही होतो. नाही हे काय पुढे जात नाहीये. येस, बिकॉज ऑफ दॅट पोझिशन, ॲज द डेव्हलपर प्रमोटर वॉज नॉट चार्जिंग टॅक्स टू लँड ओनर प्रमोटर. As a result, landowner promoter was unable to avail ITC against sale of under construction stage flats to outside buyer. जेव्हा डेव्हलपर प्रमोटर टॅक्सेस लावत नव्हता, परंतु landowner promoter मात्र by separate agreement was selling under construction flat to the outside buyer. आणि त्याच्यामुळे लँड ओनर प्रमोटरला सेलवरती टॅक्स मात्र लगेच भरायचा होता, पण डेव्हलपर प्रमोटरने जो टॅक्स केला त्याचा ITC त्याला मिळत नव्हता, कारण डेव्हलपर प्रमोटरची टॅक्स लायबिलिटी, आउटपुट टॅक्स लायबिलिटी वॉज डिफर्ड. आणि म्हणून काइंडली सी दिस सेकंड बुलेट, वेअर बाय रिसेंटली 2 जून 21 ला बाय वे ऑफ दिस न्यू नोटिफिकेशन there was a change made. आणि हा चेंज असा आहे, जे टॅक्स पेमेंट जे डिफर केलं गेलेलं होतं, दॅट वॉज प्रीपोन इन दिस पर्टिक्युलर केस. आणि त्याच्यामुळे इट इज द अटेम्प्ट इज मेड टू ब्रिंग दॅट टाइम टॅक्सेबल इव्हेंट अर्लियर. आणि त्याच्यामुळे इन केस ऑफ सच ट्रान्झॅक्शन आय विल ब्रिंग युअर अटेन्शन बॅक की आपण कोणत्या ठिकाणी आहोत. तर डेव्हलपर प्रमोटर जे फ्लॅट लँड ओनर प्रमोटरला विकतोय अंडर कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती आहोत, आणि त्याच्यामुळे ही हॅज टू पे टॅक्स ॲज पर दिस न्यू अमेंडमेंट. आवाज आहे की गेलाय? आहे सर, आहे. येस. आणि ही जी अमेंडमेंट रिसेंटली जी आली 2 जूनला, ती is in consonance with section 13, which speaks about taxable event, time of making the payment of tax. Now, taxable value for supply to landowner promoter. काय की as far as sale to outside buyer is concerned, that is very easy. Taxable value वरती आपल्याला बोलण्याची फार आवश्यकता लागली नसती, परंतु लँडओनर प्रमोटरला जे फ्लॅट्स दिले जात आहेत, जो बाय लीगल फिक्शन ज्याला सेल म्हटलं जात आहे, त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू साठी ही प्रोव्हिजन करावी लागली ॲज पर पॅरा 2A ऑफ नोटिफिकेशन 11. आणि याच्यामध्ये जे मार्क केलेले ज्या इन बिटवीन ऑफ दिस पॅरा ज्या वर्डिंग्स आहेत ती आपण पहा. द टॅक्सेबल व्हॅल्यू शॅल बी डीम टू बी इक्वल to the total amount charged for similar apartments in the project from the independent buyers, other than the person transferring the development rights. आता याच्यामध्ये क्रक्स असा आहे की जे फ्लॅट्स लँडओनर प्रमोटरला दिले जात आहेत, ज्या ठिकाणी डायरेक्टली ॲग्रीमेंट व्हॅल्यू नसते, आणि त्याच्यामुळे हा पॅरा 2A provides that when the flats are sold generally in the market to the outside buyer, that value has to be taken
as a taxable value for the purpose of making the payment on these flats which are allotted to landowner promoter. आता इथे महत्त्वाचा भाग असा आहे की आता जे प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आमच्याकडे जे क्लायंट्स येतात ते असं सांगतात, म्हणजे ते वन ऑफ दी बेस्ट एक्झाम्पल विच आय एम पुटिंग बिफोर यू, की दी प्रेझेंट market condition is such there are no buyers to buy the flat in under construction stage, and that is why there is no booking. So today the developers are constructing on their own though it is for sale. आणि त्याच्यामुळे ज्या प्रेझेंट पॅरा मध्ये आपण आहोत की इफ देर आर नो फ्लॅट सोल्ड रिसेंटली इन अंडर कन्स्ट्रक्शन स्टेज, तर आमच्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यूज नाहीये टू ट्रीट दॅट व्हॅल्यू अँड अप्लाय टू दी सेल ऑर सप्लाय मेड टू दी लँडओनर प्रमोटर. अशा ठिकाणी काय होईल, दॅट इज दी ऍक्च्युअली दी मेन क्वेश्चन. आणि अशा ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू काय ठरवायची याच्यासाठी जे टॅक्सेबल व्हॅल्यू संबंधी जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये ढोबळमानाने असं सांगता येईल की वन ऑफ द रूल इज when the taxable value is not means rather the price, it is not possible to ascertain that value, then there are certain guidelines given. आणि त्या गाईडलाईन्स काय खरं सांगायचं तर या केसमध्ये ज्या डायरेक्टली रूल मध्ये स्पेसिफाय केलेलं नाहीये, कदाचित ही शक्यता की अंडर कन्स्ट्रक्शन सेल जर होतच नसेल तर या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ठरवायची कशी. कारण जी स्लाइड तुमच्या समोर जी आहे, जी प्रोव्हिजन तुमच्या समोर आहे आता, त्याच्यामध्ये म्हटलंय की सिमिलर अपार्टमेंट सोल्ड, पण माझी अपार्टमेंट सेलच केली गेली नाही. तर दॅट रिस्पेक्टिव्ह रूल सेज दॅट इन शॉर्ट, मी लेमॅन्स लँग्वेज मध्ये सांगतोय की जनरल लॉ विल प्रिवेल ओव्हर देअर. आणि मग जनरल लॉ कोणता हे मी माझं ओपिनियन देतोय की जी इंडेक्स व्हॅल्यू आहे रजिस्ट्रेशनला जाताना, जो इंडेक्स आहे स्टॅम्प ड्युटीसाठी त्याच्याप्रमाणे जी मार्केट व्हॅल्यू असेल, जी स्टॅम्प इंडेक्स व्हॅल्यू असेल, दॅट विल हॅव टू बी ट्रीटेड ॲज अ सेल्स व्हॅल्यू in case of flats allotted to landowner promoter, and accordingly the tax shall be paid at 1% or 5%. Now landowner promoters supply to independent buyers. In this case it is just like the developer promoter ला जी टॅक्स लायबिलिटी भरायची आहे त्याप्रमाणेच आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे रिपीट न करता पुढे जातो की 1 किंवा 5% टॅक्स इन कॅश मध्ये भरायचा आहे लँडओनर प्रमोटरने डायरेक्ट सेल जर केला बाय वे ऑफ सेपरेट अग्रीमेंट विथ बायर्स इन द मार्केट एनीबडी, तर डेव्हलपर प्रमोटर जसा टॅक्स भरेल तसाच याला पण कॅश मध्ये भरायचा आहे. याला ITC मिळेल, पण कोणता ITC मिळेल तर जो डेव्हलपर प्रमोटरने जो टॅक्स लावलेला आहे लँडओनर प्रमोटरला तेवढाच टॅक्सचा ITC बेनिफिट लँडओनर प्रमोटर घेऊ शकतो. नाउ दिस इज दी क्रुशियल position in front of you all, that land promoters output tax liability on supply of TDR, FSI, lease on upfront amount etc. आता या ठिकाणी आपण सुमेर कॉर्पोरेशन मध्ये बॉम्बे हायकोर्टने म्हटलेलं आहे की इन केस ऑफ सप्लाय ऑफ TDR, FSI etc. जरी त्याच्या अगेन्स्ट जरी कन्स्ट्रक्टेड फ्लॅट्स येणार असले तरी सुद्धा इट कॅनॉट बी कॉल्ड बेसिकली आयदर वे ॲज अ फ्री सप्लाय. आणि त्याच्यामुळे लँडओनर प्रमोटर जो आहे त्याला ॲज पर दी CGST ऍक्ट he has to pay tax when he hand over or transfer TDR or FSI or land on lease on upfront amount. In that case, the entry 16(3), earlier the entry 16 had only limited wording
टू कव्हर रिअल इस्टेट सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये एकच एंट्री होती, पण आता 3 सब एंट्री त्या ठिकाणी झालेल्या आहेत. 16.1, 16.2 आणि 16.3. प्रेझेंटली दी TDR FSI आर कव्हर्ड अंडर एंट्री 16.3. आता या ठिकाणी दो दी रेट ऑफ टॅक्स स्पेसिफाईड इज 18%. परंतु काइंडली सी दी बुलेट बी. अशा ठिकाणी आउटपुट टॅक्स इज एक्झम्प्टेड फ्रॉम एप्रिल 19. When such sale, TDR, FSI, etc. is sold for construction of residential apartment. आणि याच्यासाठी there are 2 entries, 41A आणि 41B. या एंट्रीज आहेत आणि त्याच्याप्रमाणे असा जो सेल आहे TDR चा टू दी डेव्हलपर प्रमोटर दॅट इज एक्झम्प्टेड. परंतु दिस एक्झम्पशन to the landowner promoter is conditional one. What are those conditions? The developer promoter who is buying this TDR, FSI, etc. from the landowner promoter, he shall pay tax on the flats which is going to sell, as well as at the end of the date, means before just obtaining a completion certificate. Suppose if the completion certificate is obtained today, then whatever are the unsold flats in that complex, on that unsold flats, the developer promoter shall pay tax at the applicable rate, means 1 or 5%. मी एक थोडा फरक आपल्या लक्षात आणून देतो टू अवॉइड द कन्फ्युजन इफ एनी. मी असं म्हटलं आपल्या समोर की TDR FSI वरती ऍज पर एंट्री 16.3 रेट ऑफ टॅक्स इज 18%. आणि त्याच्यामुळे ऍज अ जनरल रूल RCM भरताना पण तो 18% भरला जायला पाहिजे होता. पण इथे त्यांनी असं म्हटलंय की जे एक्झम्पशन लँड ओनरला जे आहे that is subject to RCM to be paid by the developer promoter. पण बेसिकली या एक्झम्पशनचा उद्देश असा होता की रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन साठी जो सेल आहे TDR चा, त्याला लायबिलिटी शिफ्ट करायचे फ्रॉम सेलर टू डेव्हलपर प्रमोटर. आणि त्याच्यामुळे ॲज दॅट वन इज फॉर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, म्हणून RCM also has to be paid as per applicable rate, means 1 or 5% on such proportion of value of TDR etc. as is attributable to residential apartments. पण कोणत्या? तर ज्या अनबुक्ड राहिल्या. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटने जे कन्सेशन दिलंय ते कशासाठी दिलंय? अंडर अझम्पशन की एव्हरी रेसिडेन्शियल अपार्टमेंट विल बी सोल्ड अल्टिमेटली अँड गव्हर्नमेंट विल गेट द रेव्हेन्यू by way of output tax on the said sale. पण समजा बिल्डरने for with the object or not, any specific object, हे फ्लॅट जर समजा पर्पजली विकले नाहीत, अनसोल्ड राहिले, तर पुढे ते जेव्हा विकले जातील दॅट विल बी अ इमूवेबल प्रॉपर्टी, म्हणून त्याच्यावर GST लावता येणार नाही. म्हणून हे नोटिफिकेशन किंवा हे एक्झम्पशन देताना गव्हर्नमेंटने अशी काळजी घेतलेली आहे की अनसोल्ड फ्लॅट वरती सुद्धा 1% किंवा 5% टॅक्स मिळाला पाहिजे. म्हणून ही लायबिलिटी शिफ्ट केलेली आहे टू दी डेव्हलपर प्रमोटर. आणि म्हणून लँड ओनर प्रमोटरला अशा सेल ऑफ TDR FSI वरती टॅक्स लावायची, आउटपुट टॅक्स लावायची आवश्यकता नाही. नाउ the liability on the developer promoter by way of RCM. मी आपल्या समोर सांगितला की इन केस ऑफ अनबुक्ड रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स ऑन द डे ऑफ कम्प्लिशन, हा जो RCM ऑब्वियसली भरणार केव्हा की ऑन द डे ऑन विच ही ऑब्टेन कम्प्लिशन सर्टिफिकेट, ॲट दॅट टाइम ही हॅज टू पे दॅट. आणि इन केस ऑफ परचेसेस फॉर अदर दॅन रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स ऑन द डे ऑफ सप्लाय, म्हणजे जे TDR डेव्हलपर प्रमोटरने विकत घेतले त्यातला ते जे कमर्शियल
पर्पजसाठी जे असतील त्या ठिकाणचा RCM मात्र डेव्हलपर प्रमोटरला इमिजिएटली करायला पाहिजे आणि दॅट ऑल्सो विल बी ॲट दी फुल रेट. याच्यामध्ये अनेक कन्फ्युजन आहेत की असं अनेकांचा समज आहे की दॅट RCM लायबिलिटी शिफ्टेड टिल दी डेट ऑफ कम्प्लिशन, but that is for residential proportion. Of course, I will have also to study this again and again. या विषयावरती अनेक लेक्चर्स दिली, आज आपल्या समोर देता नाही. ॲज फार ॲज पॉसिबल बेअर प्रोव्हिजन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हा ऍस्पेक्ट हा आपणही लक्षात ठेवावा की RCM ऑन डेव्हलपमेंट राईट्स विच आर परचेस फॉर कमर्शियल कन्स्ट्रक्शन, ऑन दॅट RCM has to be paid immediately असं माझं प्रायमोफेसी मत आहे. डिटेल्स स्टडी नंतर आपण फायनली कन्क्लूड करू नंतर, whenever we get the opportunity. Now we have to go to other conditions. आतापर्यंत जे आपण जे टॅक्सेशन पाहत होतो ते सेल साइडचं पाहत होतो, आउटपुट टॅक्स पाहत होतो. पण आता there are some conditions fastened on the developer promoter. What those conditions are? Fifth proviso असं मध्ये म्हटलंय 80% व्हॅल्यू ऑफ इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस. आणि या इनपुट सर्व्हिसेस मध्ये जर FSI वगैरे असेल, TDR असेल तर तो त्याची गणना करायची नाही, म्हणून ब्रॅकेटमध्ये पहा अदर दॅन. म्हणजे 80% व्हॅल्यू ऑफ इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस अदर दॅन FSI वगैरे used in supplying the service of construction shall be received from registered suppliers only. म्हणजे बंधन आहे की 80% रजिस्टर्ड सप्लायर कडून इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस घ्या. नाउ दी 6 प्रोव्हायडर पर्सन, म्हणजे ज्याच्यावरती अनरजिस्टर्ड पर्सन कडून घेतले म्हणून RCM भरलं, दॅट इज टू बी ट्रीटेड ॲज परचेस फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन्स, कारण तिथे टॅक्स भरतोय. नाउ दी 7th proviso, where such inward supply falls short of 80% during financial year or part of financial year till the date of completion certificate or first occupation of the project, whichever is earlier, RCM shall be paid by the promoter on such shortfall at 18%, and all the provisions of CGST Act shall apply to him as if he is liable for paying tax on such supply. In case of exempted supply also, tax at 18% to be paid. मी माझं मत दिलंय, दिस इज नॉट रॅशनल. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की 80% लूजली मी परचेसेस म्हणतो फॉर इझी अंडरस्टँडिंग. 80% परचेसेस हे डेव्हलपर प्रमोटरनी रजिस्टर्ड पर्सन कडून केले पाहिजेत, पण ते समजा त्याने 60%च केले, तर हा जो 20%चा जो शॉर्टफॉल जो आहे त्याच्यावरती 18% टॅक्स भरायचा आहे बाय वे ऑफ RCM. इथे महत्वाचा भाग जो आपल्या लक्षात आणून देतोय तो असा की या ठिकाणी RCM भरायची प्रोव्हिजन केली असती तर मी समजू शकतो, पण ज्या कमॉडिटी किंवा सर्व्हिसेस वरती ज्या बिल्डिंग मटेरियल जे विकत घेतलं त्याच्यावरती ज्याच्यावर टॅक्स रेट समजा 12 आहे किंवा 6% आहे किंवा 0% आहे, 0 म्हणजे एक्झम्प्टेड आहे, त्याच्यावरती सुद्धा हा 7th प्रोव्हायझो म्हणतो दॅट हॅज टू बी पेड ॲट आउटपुट टॅक्स ॲट दी रेट ऑफ 18%. दिस प्रोव्हिजन डेफिनेटली मे गेट चॅलेंज की व्हाय डिस्टिंक्शन. आणि एवढंच फक्त मला आपल्या समोर निदर्शनास आपल्या आणून द्यायचं होतं की अशा सर्व्हिसेस वरती 18% टॅक्स भरावा लागेल डेव्हलपर प्रमोटरला बाय लिगल फिक्शन बिकॉज ऑफ 7th प्रोव्हायझो. पण ॲज फार ॲज सिमेंट इज कन्सर्न, सिमेंट जर अनरजिस्टर्ड पर्सन कडून घेतलं तर त्याच्यावरती मात्र, कारण सिमेंटवरती ऑब्व्हियसली टॅक्स रेट आहे 28%, आणि म्हणून त्याने असं म्हटलंय की दॅट हॅज टू बी पेड ॲज पर दी ॲप्लिकेबल रेट. त्यामुळे 80-20 रेशो लक्षात घेताना RCM सिमेंट वरती मात्र 28% लागेल. नाउ फॉर पेमेंट ऑफ RCM, फॉलोइंग अमेंडमेंट्स हॅव बीन कॅरिड आउट. आता या काय आहेत तर एंट्री 39 रिगार्डिंग दी
अशा प्रकारचे जे परचेसेस आहेत म्हणजे इनपुट्स आहेत त्याच्यासाठी ही एंट्री आणली गेली की ज्याच्यामध्ये बेसिकली प्रोव्हिजन केली गेली टू पे दी पाहिल्या अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट कशाला म्हणायचं ते या 3(1)F मध्ये ज्या स्कीम्स मधले फ्लॅट किंवा अपार्टमेंट कव्हर होतात त्याला ते जे लिमिट होतं की एरिया किती पाहिजे 60-90 स्क्वेअर मीटर्स किंवा 45 लाख ते तिथे लागणार नाही. त्याचं कारण मुळात असं आहे की मुळात आधी अफोर्डेबल रेसिडेन्शियल अपार्टमेंट याच्यामध्ये अदरवाईज रेट जास्त लागला असता म्हणून त्या अफोर्डेबल स्पेसिफाय करायला लागलं. आता या 3(1)F मध्ये ज्या येत आहेत त्या मुळातच कन्सेशनल रेटच्या आहेत अशा योजना आणि त्याच्यामुळे तिथे 45 लाख किंवा 60 आणि 90 स्क्वेअर फीट हा क्रायटेरिया लावायचं कारण नाही. त्याचं कारण या योजनांमध्ये जी घरं आहेत तीच इकडे येणार आहेत, तेच कन्स्ट्रक्शन येणार आहे म्हणून ती कंडिशन इथे लागू नाहीये ज्या एंट्री 3(1)E आणि 3(1)F ला होत्या. नाउ सम क्लॉजेस इन ब्रीफ जे मी म्हटलं की या 3(1)F मध्ये कोणते कोणते कव्हर होतात ते इथे मी काही रिप्रोड्यूस केलेले आहेत की कोणत्या एंट्रीज किंवा कोणत्या प्रकारची कन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये कव्हर होतील हे थोडक्यात आपल्या माहितीसाठी आपल्या समोर इथे दिलेलं आहे ते आपण पाहू शकता. जर ऑप्ट केलं गेलं तर त्याच्यावरती हा टॅक्स रेट लागेल जे 3(1)F मध्ये कव्हर होतात त्या ठिकाणी. एवढ्या योजना याच्यात असलेले फ्लॅट किंवा अपार्टमेंट. « 3(1)E मी चुकून आता F म्हणालो. 3(1)F इज दिस. 3(1)F मध्ये सर्व्हिसेस एक्सक्लुडिंग स्पेसिफाईड इन आयटम जे आतापर्यंत झाले ते थोडक्यात म्हणायचं तर म्हणजे इन्क्लुडिंग जो 8% सुद्धा आपण पाहिला याच्या आधी 1% आणि 5%च्या स्कीम्स पाहिल्या आणि 3(1)E मध्ये ज्या होत्या त्या सोडून ज्या स्कीम्स इथे येत आहेत जे आपण आता तुमच्या समोर स्क्रीनवरती आहेत तर 3(1)F मध्ये काय काय इन्क्लूड होईल तर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर ऑर अ पार्ट देअरऑफ इन्क्लुडिंग कमर्शियल अपार्टमेंट्स बाय प्रमोटर इन रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स. आतापर्यंत आपण जी कन्सेशन पाहत होतो ती रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स मध्ये होतो. आता 3(1)F मध्ये रेट ऑफ टॅक्स जास्त का 1% किंवा 5% नाही तर दीज आर फॉर कमर्शियल अपार्टमेंट्स आणि म्हणून रेट ऑफ टॅक्स या ठिकाणी जास्ती आहे. 2. Residential apartments in an ongoing project other than affordable residential apartments in respect of which the promoter has exercised option to pay central tax on construction of apartments at the rates as specified for this item in the manner prescribed. जसं मी एंट्री 3(1)E च्या बाबतीत सांगितलं होतं की ते ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत तसंच इकडे आहे आणि ऑप्शन एक्सरसाइज केला गेला असेल तर अदरवाइज नॉट. अदरवाइज हा रेट लागणार नाही. दॅट रेट विल बी हायर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवे. देशमुख साहेब पुढे वेळ अजून किती आहे? हॅलो सर कंटिन्यू करू शकतो आपण थोडं अजून किती 15-20 मिनिटं? हो दॅट विल बी इनफ. येस येस विल बी इनफ. या एंट्री मध्ये सुद्धा लँडचं डिडक्शन मिळणार आहे. सेकंड बुलेट आपण पहा. प्रोव्हिजन्स ऑफ पॅराग्राफ 2 ऑफ दिस नोटिफिकेशन शॅल अप्लाय फॉर व्हॅल्युएशन ऑफ दिस सर्व्हिस. आता मी इथे सुद्धा इफेक्टिव्ह रेट जो आहे तो 12% आहे आणि 6% प्लस 6% कारण लँड डिडक्शन मिळतंय म्हणून. अदरवाइज दिस रेट इज 18%. As I said, what is
covered under this entry 31F हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. So I need not repeat to them. Mainly these are covered where the commercial apartments are there. Now kindly see this, that clause A to explanation 16 to para 4 of notification 11 as amended by notification number 3. Affordable residential apartment covers the apartments of area 16 square meter in metros, 90 square meter in non-metros and value up to rupees 45 lakhs. Whereas clause B covers the specified low-cost affordable housing projects under the existing central state government housing schemes. Now, strictly referring to the above explanation 16 of affordable residential apartments in the context of item IF and clause 2, it may be inferred that all affordable residential apartments in an ongoing project are not eligible for exercising the option 2 of paying tax at 12% with ITC. आणि म्हणून याच्यामध्ये काय इन्क्लूड होईल हे जे मी याच्या आधीच्या स्लाइड मध्ये जे दाखवलं ते त्याचा पर्पज हाच होता की या एंट्री मध्ये काय काय इन्क्लूड होईल. However, the ongoing projects specified low cost affordable housing projects under the existing central state government housing schemes are specifically covered by item IE and hence rather 1E, and hence such entry being specific will enable the promoters covered by such schemes to exercise the option of paying tax at 8% with ITC or new rate at 1%. म्हणजे हा सातत्याने जो जंबल होतोय तो IE आणि 1E आणि 1F मध्ये होतोय. त्यामुळे इथे या प्रत्येक एंट्री मध्ये काय काय कव्हर होतंय हे आता जरी मी कितीही आपल्या समोर सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण सर्व अथॉरिटीजला काय किंवा ऍज अ कन्सल्टंट मला काय प्रत्येक वेळेला त्या रिस्पेक्टिव्ह एंट्री मध्ये कोणत्या कोणत्या स्कीमचं कन्स्ट्रक्शन आहे हे मायन्युटली पाहिल्याशिवाय which entry and rate will be applicable to me will be difficult to say, or we may give wrong advice. Now the conditions for entry 1E and 1F. First proviso, provided that in case of ongoing project, the registered person shall exercise one-time option in the form at Annexure 4. हा फॉर्म प्रिस्क्राइब केलेला आहे आणि तो फॉर्म याच्या आधी मी उल्लेख फक्त केला तो या फर्स्ट प्रोवायझो मध्ये सांगितलं गेलेलं आहे. सेकंड प्रोवायझो ऑल्सो दॅट वेअर द ऑप्शन इज नॉट एक्सरसाइज इन फॉर्म ॲट Annexure 4 ऑन ऑर बिफोर अ गिवन डेट. म्हणजे ऑप्शन एक्सरसाइज जर केला नाही बाय फायलिंग दिस फॉर्म देन द न्यू रेट्स विल बी ॲप्लिकेबल दॅट इज प्रोव्हाइडेड ओव्हर हिअर. Now the only one aspect which has remained before we, if at all we get the time to open this forum for the questions from your side. The taxation of underdeveloped plots under GST Act. Ata all along we were talking about the construction of apartments. Now the question is whether underdeveloped plots is also a construction activity. हे आपल्याला पाहायचं आहे. This activity is commonly known as underdeveloped plots. Now the question is, Schedule 3, as per Schedule 3, whatever the services are given or whatever the supply is made which is covered under Schedule 3 is of non-taxable
ज्याच्यावरती टॅक्स लावू शकत नाही. म्हणून दी क्वेश्चन इज वेदर दी सेल ऑफ अंडर डेव्हलप प्लॉट्स हे आपण का म्हणतो, तर त्याला लँडचा सेल म्हणायचं का, कारण अंडर डेव्हलप प्लॉट्स आहेत त्याच्यावरती बिल्डिंग बांधलेलं नाहीये ज्याला इमूवेबल म्हणता येईल, आणि म्हणून ही कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती. त्याच्यावरती जे डिसिजन्स आले AR ते आपण पुढे पाहू, पण त्याच्या मागचा कन्सेप्ट जो आहे तो मी आपल्या समोर ठेवतोय की दिस इज नॉट मियरली अ लँड सेल. का ते पुढे येईल. इथे असं म्हटलंय की शेड्यूल 3 मध्ये कव्हर होण्यासाठी शेड्यूल 3चा जो पॅरा 5 और शेड्यूल 2 मधला पॅरा B जे रिप्रोड्यूस केले तिथे ते पहा. थर्ड बुलेट, शेड्यूल 3 पॅरा 5 सेल ऑफ लँड अँड सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2 सेल ऑफ बिल्डिंग. म्हणजे लँड आणि बिल्डिंगचा सेल असेल सिम्प्लिसिटर तर तो शेड्यूल 3 मध्ये येतो. आता शेड्यूल 2 मध्ये काय येतं, तर construction of a complex building, civil structure or a part thereof, including a complex or building intended for sale to a buyer wholly or partly, except where the entire consideration has been received after issuance of completion certificate, where required by the competent authority or after its first occupation, whichever is earlier. आता आतापर्यंत आपण construction of a complex म्हटलं की आपण फक्त अपार्टमेंट डोळ्यासमोर ठेवत होतो, परंतु कॉम्प्लेक्स इन्क्लूड्स दी कॉम्प्लेक्स ऑफ मेकिंग अँड सेलिंग प्लॉट्स विच आर डेव्हलप्ड फॉर द पर्पज ऑफ कन्स्ट्रक्शन. दॅट इज द आयडिया. म्हणजे असते लँडच. आता ते कॉम्प्लेक्स आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. ते का ते आपण पुढे पाहूया. इफ इट इज हेल्ड ॲज कवर्ड बाय पॅरा 5 ऑफ शेड्यूल 3, it is not liable to tax, being the activity which is neither a supply of goods nor supply of services. म्हणजे थोडक्यात लँड सेल म्हटलं गेलं तर नो टॅक्स, being covered under schedule 3. If it is held as covered by para 5B of schedule 2, it shall be treated as service. आता जे मी म्हटलं की याला अंडर डेव्हलप्ड जे प्लॉट्स आहेत त्याचं अग्रीमेंट केलं गेलं आहे. अल्टिमेटली काय केलं जाईल, तर प्लॉट सेल म्हणजे काय, तर लँड जी आहे ती लँड हा डेव्हलपर जो आहे प्लॉट डेव्हलपर तो आपल्या ताब्यात घेतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर आखणी करून तो त्याच्यामध्ये कॉमन रोड्स किंवा गटार म्हणा किंवा लाईटसाठी पोल, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी पोल किंवा क्लब हाऊस आणि ज्या ज्या कॉमन एरिया कॉमन यूजच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो वेगळी जागा सोडतो आणि मार्किंग करतो आणि तो सांगतो की नाऊ दिस इज युअर प्लॉट. आता हा जो प्लॉट, इफ यू सी टू दॅट प्लॉट इंडिपेंडेंटली विदाउट हॅव्हिंग दी कन्सेप्ट इन माइंड दॅट प्लॉट इज डेव्हलप्ड मीन्स व्हॉट, तर नुसती बाजूला भिंत घातली म्हणून नाही, भिंत नाही घातली तरी सुद्धा इट इज अ प्लॉट, दॅट इज मियरली अ लँड. पण अल्टिमेटली इट इज अ कॉम्प्लेक्स. याची रिझन आपण पाहिजे जी ढोबळमानाने मी आपल्याला सांगितली की तो रोडसाठी जागा सोडतो, आखणी करतो आणि मुख्य म्हणजे त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करायला मिळेल अशी परवानगी पण घेऊन येतो. आणि म्हणून इट इज अ प्लॉट म्हणजे लँड इज डेव्हलप्ड इनटू प्लॉट्स ऑन विच कन्स्ट्रक्शन कॅन बी डन. आणि म्हणून इट इज नॉट मियरली अ सेल ऑफ लँड. आणि म्हणून हा जो AR जो आपल्या समोर ठेवलेला आहे गुजरातचा, त्याच्यामध्ये म्हटलंय दी सबमिशन काय होतं, इट वॉज सबमिटेड दॅट ही इज हॅव्हिंग अ वेकंट लँड outside the municipal area of town on which he has some proposed business activity. The applicant is having all the necessary approvals for the proposed project from the plan passing authority. That they will sell the individual plots to different buyers without any construction on the same, but by providing the primary amenities like sewerage and drainage line, water line, electricity line, land leveling, etc. With this, please go to the next slide. The advance ruling is sought in respect of this, whether that is to be treated as a land sale or what. Now kindly see the third bullet, that these are the observations of the AR authority.
Sale of developed plot is not equivalent to sale of land, but it is a different transaction. Sale of such plotted development tantamount to rendering of service. This view has also been taken by the Supreme Court in case of Narne Construction Private Limited. In the present case, we also find that his sale price includes the cost of the land as well as the cost of common amenities, drainage line, water line, electricity line, land leveling charges, etc. on a proportionate basis. आता जर त्यांनी या परमिशन्स आणणं आणि वॉटर लाईन, इलेक्ट्रिसिटी लाईन वगैरे प्रोव्हाइड केल्या नसत्या आणि जर रस्त्यांसाठी मार्किंग केलं नसतं, तर हे जे प्लॉट बायर्स आहेत त्यांनी उद्या जर त्या रस्त्यांच्या भागामध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन केलं असतं. पण ज्या वेळेला प्लॉट विकले जातात त्यावेळेला प्लॉट बायरला माहिती आहे की आय कॅनॉट गो अँड कन्स्ट्रक्ट एनिथिंग wherever these common facilities like roads are provided. आणि that is why अथॉरिटीने म्हटलेलं आहे की जी प्राइस आहे चार्ज केलेली, that is not only for the sale of land but also for providing such facilities. आणि म्हणून आता या बुलेटमध्ये पहा, these are the observations final of the authority that construction of a complex intended for sale to a buyer. Thus, the said activity is covered under construction services and GST is payable on the sale of developed plots in terms of CGST Act. Now, here main question is that when it is treated as not a sale of land, but it is treated as a construction service, there was unnecessary confusion amongst the real estate business persons that no deduction for land will be given, and that was surprising, shocking. Therefore, I also studied various entries to understand whether the deduction for land will be given or not. आणि त्या ठिकाणी ती रिस्पेक्टिव्ह एंट्री जी आहे ती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे डिडक्शन द्यायला लागेल. तर आता पहा, जो माझा व्ह्यू मी इकडे दिलाय, वन दी सेड सर्व्हिस इज हेड ॲज कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स इंटेंडेड फॉर सेल टू ए बायर कवर्ड बाय पॅरा 5B ऑफ शेड्यूल 2, इट शॅल बी कवर्ड अंडर एंट्री 31F. आपण याच्या आधी पाहिली, त्याच्यामध्ये ज्या कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स पण होतं. हा कॉम्प्लेक्स कशाचा आहे तर प्लॉट्स विच आर फॉर द पर्पज ऑफ कन्स्ट्रक्शन, अशी स्कीम असल्यामुळे दॅट इज अ सेल ऑफ प्लॉट्स, दॅट इज अ कॉम्प्लेक्स सर्व्हिस ऑफ सर्व्हिस टू क्रिएट अ कॉम्प्लेक्स अँड सेल. आणि दॅट इज वाय 31F खाली ते कव्हर होतात. आणि 31F मध्ये याच्यात आपण पाहिलं की लँडचं डिडक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लँड डिडक्शन नंतर जे काही उरतं दॅट इज फॉर अदर सर्व्हिसेस, म्हणजे हे जे परमिशन्स आणणं वगैरे आणि ड्रेनेज लाईन वगैरे देण्यासाठी, आणि त्याच्यासाठी जे उरलेले 2/3 जी अमाऊंट आहे दॅट इज फॉर दोज सर्व्हिसेस. ऑफकोर्स ॲज आय स्टेटेड इन द बिगिनिंग, लँडचं डिडक्शन जो प्रायमरीली लँडचा सेल आहे, प्लॉट तयार करणं म्हणजे, ते जर फक्त 1/3 दिलं गेलं तर ते चॅलेंज होईल. पण द प्रेझेंट पोझिशन इज दिस, लँड डिडक्शन विल बी इवन इन केस ऑफ प्लॉट विल बी 1/3. नाउ इन डेव्हलपमेंट ऑफ प्लॉट्स देर इज लीगल अथॉरिटी लाईक टाउन प्लॅनिंग which issues completion certificate for provisional sanction plan, but there is no legal authority which issues completion certificate for actual site development work like light, drainage, road, etc. So how to determine this date? आता ही जी क्वेरी मुळात रेज केलेली जी आहे ती माझ्यासारख्या एका मिस्चिवस ॲडव्होकेटनी दिल्यासारखी क्वेरी आहे की जर या ठिकाणी मुळात अंडर डेव्हलप प्लॉट जे कॉम्प्लेक्स म्हणून आता विकले जाणार आहेत ते करण्याची परमिशन म्हणे दिली जाते टाउन प्लॅनिंग अथॉरिटी कडून, पण फायनल कम्प्लिशन सर्टिफिकेट हे देण्याची पद्धतच नाही असं मला सांगितलं गेलं. त्याच्यावरती माझं उत्तर असं आहे
the wording is issuance of completion certificate wherever required. Therefore, if the completion certificate is not being issued by town planning authority, developer should apply for it on the basis of architect or engineer certificate, and reasonable date thereafter should be treated as date of completion. हे निव्वळ सर्टिफिकेट आलं नाही म्हणून कम्प्लिशन नाही असं होणार नाही. पहिल्यांदा परसू करायला पाहिजे टाउन प्लॅनिंग अथॉरिटीकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट द्या, आणि जे बाय प्रॅक्टिस चालतं दॅट कॅनॉट बी मेड ॲज अ लॉ. लेट इट कम फ्रॉम दोज अथॉरिटीज की प्लॉटच्या बाबतीमध्ये आम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट देत नाही. माझ्या मते असं होणार नाही. त्याच्यामुळे प्लॉटच्या बाबतीमध्ये सुद्धा कम्प्लिशन सर्टिफिकेट येऊ शकतं. विथ दिस मी असं सांगेन की या लेक्चरमुळे मला बरेच दिवसांनी म्हणजे व्हॅटच्या नंतर मी काही वेळा जे आपले पवईला टेलिफोन डिपार्टमेंटच्या बिल्डिंगमध्ये जी लेक्चर्स होत होती, जी डेप्युटी कमिशनर्स असिस्टंट कमिशनरसाठी पण झाली, त्याच्यामध्ये मी लेक्चर दिलं होतं त्यावेळेला, आणि पुढे इन्स्पेक्टरसाठी होती, त्याच्यासाठी वेगवेगळ्या विषयावरती दिली होती. पण ज्या वेळेला ज्युडिशियल अथॉरिटीज समोर लेक्चर द्यायचं असतं त्यावेळेला दोन्ही अंगाने विचार करावा लागतो. कारण ॲज आय सेड ॲट द बिगिनिंग, ॲडव्होकेट इज द ऑफिसर ऑफ द कोर्ट. मी आता जो आपल्या समोर जो मागचा 1.5-2 तास जो होतो, सो आय वॉज बिफोर द कोर्ट. सो इट वॉज माय ड्युटी टू शेअर द इन्फॉर्मेशन as per the law whatever has been enacted, and within the given time I have tried to do this. And with this note I think I should hand it over to the organizers for further proceeding. If there is a time left, if any questions comes from your side, I am ready to answer those. परंतु काही कारणांनी जर ही क्वेश्चन्स काही तुमच्याकडून आता येऊ शकले नाहीत, तर इवन इन फ्युचर इफ यू हॅव दॅट मेकॅनिझम, इफ दोज क्वेश्चन्स कम टू मी इन रायटिंग, आय एम रेडी टू आन्सर देम अँड सबमिट इट टू दी ट्रेनिंग डिपार्टमेंट. नाउ रिस्पेक्टफुली आय हँड इट ओव्हर टू दी ऑर्गनायझर्स. थँक यू व्हेरी मच फॉर पेशंट हिअरिंग. साहेब ऐकू येत आहे? हॅलो. हा, मी माझ्याकडून संपवून मी आपण ऐकला ना सर्वात शेवटी. कोणाची काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे. बापट सर, देवेंद्र शिंदे बोलतोय. विचारू का? नमस्कार सर. दोन हा होय सर, जरूर सर. 2 क्वेरीज आहेत माझ्या. एका ठिकाणी प्रोव्हिजन मध्ये असं म्हटलेलं आहे की एंटायर कन्सिडरेशन इफ रिसिव्ड आफ्टर कम्प्लिशन सर्टिफिकेट, तर ते टॅक्सेबल इव्हेंट नाहीये, बरोबर आहे? होय. त्या केसमध्ये म्हणजे असा त्याचा अर्थ घ्यायचा की कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या आधी त्याने अगदी 1% जरी अमाऊंट बुकिंग अमाऊंट भरलेली असेल, तर राहिलेली जी 99% अमाऊंट आहे जी सर्टिफिकेट नंतर भेटणार आहे, ती देखील टॅक्सेबल होणार आहे का मग? हा सर, त्याचा अर्थ असा नाहीये की, असं लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये 2 प्रकारचे सेल होतात. एक जो सेल होतो तो लँड ओनर जो आहे त्याला अंडर कन्स्ट्रक्शन सेल, जेव्हा ते अग्रीमेंट जेडीए केलं जातं, जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट, त्याच वेळेला काय होतं, एकाच वेळेला 2 सेल होतात. त्यामुळे त्याचं जे कन्सिडरेशन आहे ते ऑलरेडी आलेलं आहे, इन ऍडव्हान्स आलेलं आहे. दॅट्स वाय इट इज अंडर कन्स्ट्रक्शन सेल. दिस इज नंबर 1. सेकंडली, जो आउटसाइड बायर जो आहे, तो आउटसाइड बायरने बुकिंग केलं म्हणजे अग्रीमेंट एंटर केलं की दॅट इज अंडर कन्स्ट्रक्शन सेल. आणि जे वर्डिंग आपण जे वाचून दाखवलं त्याचा मिनिंग असा आहे की ज्या वेळेला कन्सिडरेशन बारिंग दिस 2, ज्या वेळेला कम्प्लिशन सर्टिफिकेट नंतर कन्सिडरेशन येतं, याचा अर्थ तो आउटसाइड बायर आहे. जो आउटसाइड बायर बरोबर अग्रीमेंट जे होतंय ते कम्प्लिशन सर्टिफिकेट आल्यानंतर होतंय,
आणि म्हणून इट इज दी सेल ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी, असा त्याचा मिनिंग आहे. अच्छा, मग ते एंटायर कन्सिडरेशन आपल्याला म्हणजे नॉन टॅक्सेबल राहील थोडक्यात. नाही, पण कुठल्या केसमध्ये, ज्या वेळेला सर अग्रीमेंट केव्हा इश्यू तयार म्हणजे रजिस्टर झाले ते इम्पॉर्टंट आहे. तर सीसीच्या नंतर अग्रीमेंट झालं, पण सीसीच्या आधी त्याचे सर्टन रिसीट्स आले होते बिल्डरला. Completion certificate. आता मला लक्षात आलं की क्वेरी आपण का विचारली. हा इश्यू पूर्वी पण येत होता. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बिल्डर्स जे आहेत ते विदाउट एनी अग्रीमेंट बुकिंग अमाऊंट म्हणून ते घेतात. ऑफ दी रेकॉर्ड सगळ्यांना माहिती असतं की त्याचा फ्लॅट या अपार्टमेंटमध्ये रिझर्व केलेला आहे त्यांनी, आणि विदाउट एनी अग्रीमेंट बाय सिम्पल अलॉटमेंट लेटर किंवा अंडरस्टँडिंग त्याच्या नावावरती अमुक एका फ्लॅटसाठी ज्याचे नंबर कुठेतरी डायरीमध्ये लिहिले जातात आणि ते कन्सिडरेशन घेतलं जातं. आता आणि समजा असं कन्सिडरेशन पूर्णपणे, आपण जी रेज क्वेरी केले त्याच्यासाठी मी हायपोथेटिकल हे एक्झाम्पल घेतोय की पूर्ण कन्सिडरेशन एखाद्या बायरने, एखाद्या पर्सनने जर पूर्ण कन्सिडरेशन जर दिलेलं असेल आणि तो म्हणाला की ऍग्रीमेंट माझ्याबरोबर केव्हा करा, तर ज्या वेळेला कम्प्लिशन सर्टिफिकेट येईल त्याच्यानंतर ऍग्रीमेंट टू सेल करा, म्हणजे तो इमूव्हेबल प्रॉपर्टीचा सेल होईल आणि मला टॅक्स लावू नका. तर थोडक्यात अथॉरिटीज आणि कन्सल्टंट्स किंवा डेव्हलपर बरोबर वाद सुरू होईल की ह्या जे ऍडव्हान्सेस जे मिळाले विदाउट रजिस्टरिंग द अग्रीमेंट, वेदर दिस इज टू बी ट्रीटेड ॲज अंडर कन्स्ट्रक्शन सेल ऑर नॉट. आणि त्या ठिकाणी मी आर्ग्युमेंट करताना असं म्हणेल देर इज नो अग्रीमेंट रजिस्टर्ड, कारण अग्रीमेंट मीन्स अनलेस देर इज रजिस्टर्ड. आणि आपल्या साईडने आपण राईटली म्हणाल, जर तुम्ही मला डिपार्टमेंटचा वकील म्हणून नेमलं तर मी म्हणेन तुम्ही बरोबर आहात, कारण इन गुंटूर टोबॅकोज केस सुप्रीम कोर्टने लॉंग बॅक म्हणून ठेवलेला आहे, इवन इफ देर इज नथिंग इन रायटिंग फ्रॉम दी कंडक्ट ऑफ दी पार्टीज, दी कंडिशन्स बिटवीन देम हॅज टू बी टेकन इन टू अकाउंट. आता हे जे पैसे आणून दिले ते काही लोन म्हणून घेतल्याची कुठेही एंट्री नाहीये, किंवा ते पैसे व्याजाने घेतले अशी एंट्री नाहीये, टेम्पररी ॲडव्हान्स इन फ्रेंडशिप घेतला अशी कुठे एंट्री नाहीये. आणि त्याच्यामुळे ॲज अथॉरिटी तुमचा वकील म्हणून जर मला बोलायचं झालं तर मी असं सांगेन दॅट विल बी लायबल टू टॅक्स बाय टेकिंग दी क्रक्स ऑफ गुंतूर टॉपिक. ओके, थँक्यू सर, थँक्यू फॉर द क्लॅरिफिकेशन. सर माझं सेकंड क्वेश्चन आहे, सर ते एक तुम्ही REP आणि RREP असे दोन कन्सेप्ट सांगितल्या, रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट. तर सर रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये कमर्शियलचं जे सांगितलं 15% पेक्षा जास्त जर एरिया असेल कमर्शियलसाठी तर त्याला रिअल इस्टेट प्रोजेक्ट म्हणून आपण हे करतो, टर्म करतो. तर त्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सर रेसिडेन्शियल जे अपार्टमेंट्स असतील तर त्याच्यावरती टॅक्स रेट थोडंसं जंबल झालं सर, की एक्झॅक्टली किती टॅक्स रेट लागेल त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल अपार्टमेंट असेल तर रिअल इस्टेट प्रोजेक्ट. इफ आय मिस्टेक नॉट, अच्छा, रिअल इस्टेट प्रोजेक्ट मधल्या रेसिडेन्शियल अपार्टमेंट, राईट? यस सर. ऑनेस्टली मला पण तो नीट विचार करायला लागेल, मी नंतर आपल्याला त्याचं उत्तर देतो. नॉट नाऊ, कारण आता मला जर मी आता ते एक्झॅक्टली या ठिकाणी पाहायला जर गेलो, बट इफ आय मिस्टेक नॉट दॅट विल गो इन टू 5% कॅटेगरी. येस, दॅट विल गो इन टू 5% कॅटेगरी. ओके, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कारण का रेसिडेन्शियल अपार्टमेंट इन REP असं होईल. ओके, रेसिडेन्शियल अपार्टमेंट इन REP याच्यासाठी जे कन्सेशन आहे, जर अफोर्डेबल असेल तर 1% आणि नॉन अफोर्डेबल असेल तर 5%. नो मॅटर इट इज इन REP. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. तुला कसं कळलं, तो बोलला का? त्याचाच आवाज आला, तुला कसं कळलं? अजून काही प्रश्न आहेत का?
सर बहुधा प्रश्न नसावेत कारण कोणी बोलत नाहीये. मला वाटतं आपण सेशन हो येस, Wind up. हरकत नाही. धन्यवाद बापट सर. आपण एवढं छान सेशन दिलं आणि एवढं डिटेल आणि एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह सेशन होतं. थँक्स अ लॉट अगेन. आणि सर एक रिक्वेस्ट आहे, आपण जर पीपीटी शेअर केली, कारण बऱ्याच जणांनी Oh, yes. पीपीटी मागितली, तर प्लीज जर आपण पीपीटी शेअर केली तर मी ज्यांनी मागितली त्यांच्याशी शेअर करू शकेन. हो येस येस, Thanks. तुम्ही जो मला ईमेल आयडी दिलेला आहे ट्रेनिंग डिपार्टमेंटचा, त्याच्यावरती मी विदिन 5 minutes आय विल मेल दॅट वन. आणि अजूनही आपल्याला आम्ही त्रास देऊच, अजूनही काही विषय आहेतच, बरेच विषय आपल्याला बरेच सेशन घ्यायचे आहेत, तर आम्ही अजूनही आपल्याला परत कॉन्टॅक्ट करूच. धन्यवाद येस बापट येस, सर. आणि वेलकम. पार्टिसिपंटना सांगतो की आपलं सेशन आजचं संपलेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.